आहोत. तुळशी मातेला आपल्याला छान रूप देता येईल. नथ आणि कानातले घालून घेतलेले आहेत. अशा प्रकारे आपण तुळशीचा मुखवटा सजवून घेतलेला आहे. पण आता तुळशी मातेसाठी ओटी भरून घेऊया. इथे मी स्वस्तिक काढून घेतलेला आहे. हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे. साडी किंवा पीस शक्य तेवढे अलंकार तुम्ही देवीला अर्पण करू शकता. अशा प्रकारे देवीची ओटी भरून घ्यायची आहे. खोबऱ्याची वाटीची नारळ सुद्धा घेऊ शकतात. ही ओटी तुम्ही आता तुळशी मातेला दिल्यानंतर स्वतः वापरू शकतात किंवा देवीच्या मंदिरात तुम्ही अर्पण करू शकतात. अशा प्रकारे मी ओटी भरून घेतलेली आहे. तुळशी मातेच्या लग्नासाठी अक्षदा बनवून घेतलेल्या आहेत. बाळकृष्णाची मूर्ती, नवीन वस्त्र, देवाला घालण्यासाठी अलंकार, अभिषेकसाठी कच्चं हळदीचं दूध घ्यायचं आहे. नैवेद्यासाठी आपण दिवाळीत बनवलेला फराळ, लाह्या बताशे, गणपती बाप्पांसाठी गुळ खोबऱ्याचा नैवेद्य, चिंच, बोरा आणि आवळा अशा प्रकारे आपण नैवेद्य बनवून घेतलेला आहे.